आडनावानं जात कळते. हो. मग कुठेतरी लोकांनी मला एक्सेप्ट नाही केलं तर ड्रॉइंग चांगलं किंवा ड्रॉइंग वाईट हाच एक जातीभेद आहे. पण ड्रॉइंग चांगलं आहे का, विचार चांगला करू शकतो का, लिडरशिप आहे का, तर मला वाटतं त्या स्पर्धेमध्ये आय वॉज गुड. नाही मला कोणीतरी विचारलं की इतका चांगला जॉब होता न्यूयॉर्कमध्ये, मोठा जॉब, घर आहे न्यूयॉर्कमध्ये, तू जॉब वगैरे सगळं सोडून अंतरप्रेनर का झालास? तर म्हटलं कारण का अंतरप्रेनरची स्पेलिंग मला लिहिता येत नाही. कसा हा स्ट्रगल व्यक्त झाला आहे राज, की इथपासून ते कानपर्यंत जाईपर्यंत काय काय घडलं आणि काय काय घडलं नाही, काय काय घडवलं. लहानपणी सगळ्यात मोठा स्पार्क आयुष्यात आला तो म्हणजे माझे ड्रॉइंगचे टीचर. एक मानकर काका नावाचे माझे टीचर होते. त्यांचा एक दिवाळींका निघायचा टॉनिक नावाचा. तर त्या टॉनिकमध्ये मी 7वीला असल्यापासून ड्रॉइंग करायचं. एक ड्रॉइंग टीचरने पुस्तकांची आवड निर्माण करून दिली आणि ड्रॉइंगला अलाव केला. याची सुरुवात राज या नावाने कशी झाली हे आमचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंटचा विषय आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. मला वाटतं पहिल्यांदा कोणीतरी मला असा प्रश्न विचारतात. तर म्हटलं जर का मी जाऊन त्यांना म्हटलं ना माझं नाव महादेव आहे, तर तो महादेव व्हायला फक्त 3 सेकंद लागतील. हां, हायकोर्ट हो, तिकडे बरेचसे ते वकिलाचे कपडे घालून लोक फिरत असतात. त्याला म्हटलं माझं नाव महादेव आहे, मला बदलायचं आहे, आणि ते नाव बदलून दिलं मला. पण हा प्रवास एक आपण जम्प केली, पण हा प्रवास कसा हळूहळू कसा होत गेला, कुठे कुठे टर्न्स आले. मी ज्यूइश शाळेत शिकलो त्यामुळे वेगळ्या भाषेत होतं सगळं. काही कळत नव्हतं इंग्लिशमधला मॅडम काय शिकवत आहेत. वर्गातनं उठलो आणि शांतपणे वर्गातनं बाहेर येऊन वडिलांकडे गेलो, म्हटलं मला नाही येणार आहे सगळं. सो वेन यू गो टू अदर साईड अँड वेन यू क्रॉस द बाउंड्रीज, you don't cross boundary for the country, you cross the boundary with the million things, not one thing. तुम्ही त्यामुळे माझं असं ठाम वाटतं की प्रत्येकाने कुठेतरी जग बाउंड्री क्रॉस केलीच पाहिजे, पाहायलाच पाहिजे. वॉट एव्हर इज माय वीकनेस, वी ऑल हॅव अ वीकनेस. आय थिंक कन्वर्टिंग दॅट वीकनेस ॲज अ स्ट्रेंथ. नमस्कार. संवेदन मानसशास्त्र गुरुकुलमध्ये आपलं स्वागत करतो. आपला पॉडकास्ट आहे टर्निंग पॉईंट या विषयावरती. माणसाच्या आयुष्यामध्ये, व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही अपेक्षित, काही अनपेक्षित टर्निंग पॉईंट्स येतात. प्रत्येक टर्निंग पॉईंट महत्त्वाचा असतो. पण आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये जे पाहुणे आले आहेत त्यांना टर्निंग पॉईंट हा प्रत्येक क्षणच असं वाटत असतो. आणि गंमत म्हणजे त्यांचं नाव आहे राज कांबळे, आणि ते स्वतःचं नाव असं डिफाईन करतात की राज कांबळे कॉमा फुल स्टॉप नाही. तर अशी सदैव विकसित होणारी, सदैव टर्न करणारी, स्वतःमध्ये परिवर्तन करणारी आणि शेक्सपियरचं एक वचन काही प्रमाणात खोटं पाडणारी अशी व्यक्ती आहे. खूप उत्सुकता आहे राजशी बोलण्याची. तर राजची ओळख आणखीन काय काय करून द्यायची, तर आर्ट डिरेक्टर आहेत, व्हिज्युअलायझर आहेत, एंटरप्रेन्योर आहेत आणि खूप काही आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते ॲडव्हर्टायझिंग फील्डमधलं जे कान्सचं फेस्टिवल असतं त्याच्यामधले एक जज आहेत. आणि त्यांची सुरुवात कुठे झाली तर चेंबूरच्या एका झोपडपट्टीत झाली. असे राज आपल्याकडे आहेत. राज या नावाला खूप वलय आहे. त्यातलं हे एक वलयांकित व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे. राज, आपलं स्वागत आहे. नमस्कार. तुमच्याशी बोलणं म्हणजे एक मोठा अनुभव आहे. म्हणजे ती ड्राईव्ह अशी आहे की मला पण असं जपून बसावं लागतं आहे, कारण इतक्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यात. तर मी जर सगळ्यात म्हटलं की शेक्सपियरचं वचन थोडंसं खोटं पाडलं, त्याची काय गोष्ट आहे. म्हणजे शेक्सपियरनी म्हटलं की नावात काय आहे, आणि रोज इज अ रोज इज अ रोज. पण शेक्सपियर हे एका सृष्टीतल्या गोष्टीविषयी बोलतो, निसर्गातल्या गोष्टीविषयी बोलतो की फुलाला तुम्ही कोणतंही नाव द्या ते तसंच राहतं, पण ते निसर्गातलं फुल असतं. माणसाची ती गोष्ट नाही. आणि आपल्याकडे तर नाव म्हणजे नावातच सगळं आहे. हो. जात, जमात, धर्म, पंथ, प्रदेश, काय म्हणाल ते आहे. तर ह्याची सुरुवात राज या नावाने कशी झाली हे आमचा सगळ्यात मोठा
टर्निंग पॉईंटचा विषय आहे. वा, त्याची गोष्ट आम्हाला सांग. बापरे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. मला वाटतं पहिल्यांदा कोणीतरी मला असा प्रश्न विचारत आहे. ओ थँक्यू. आय थिंक माझं मूळ नाव हे महादेव. बरं. देवो का देव महादेव. महादेव, कारण का सोमवारी जन्माला आलो म्हणून. बरं. ओके. मंगळवारी जन्माला असतं, नाव गणेश असतं, बरं. आणि गणपतीचा दिवस म्हणून. हो तर पहिलं बाळणपण नेहमी आजीकडे असतं. हो. त्यामुळे आजी मला म्हणाले की तुझ्या निमित्ताने देवाचं नाव घेता येईल, सोमवारी जन्माला आला म्हणून महादेव. बरं. तर शाळेत शिकलो, जे कॉलेजमध्ये गेलो पहिल्या वर्षी, जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये. आणि पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी आलो होतो थोडासा हंबल बॅकग्राऊंडमधून, आणि एवढं काय बॅकग्राऊंड नव्हतं. 10वी पास होऊन तेव्हा जेजेमध्ये 11वीला ॲडमिशन मिळायचं. तर शाळेतनं कॉलेजचा पहिला दिवस आणि जेजेमध्ये ॲडमिशन. तर बरीचशी मुलं, सगळी साऊथ बॉम्बेतली मुलं, सोबो, काही मुलं दुबईमधली आली होती ॲडमिशनसाठी. आणि इन जनरल जे हे जागतिक लेवलचं कॉलेज असल्यामुळे बऱ्याचशा सेलिब्रिटींची मुलं, काय मिनिस्टर्सची मुलं, इज गुड क्राऊड. तर मी म्हटलं जर, आणि बघितलं का कोपऱ्यामध्ये काही जणांचं एखाद्या मुलाला घेऊन त्याची खेचत होते काही जण बसून टाईमपास. तर म्हटलं जर का मी जाऊन त्यांना म्हटलं ना माझं नाव महादेव आहे, तर तो महादेव व्हायला फक्त 3 सेकंद लागतील. हां. तर म्हटलं काय करायचं, तर मी फॉर्म भरला जेचा, आणि तसंच त्या कॅम्पसमधून मागच्या बाजूला बाहेर पडलो. बरं. तिकडे एक आपलं म्हणजे व्हिटिशनला हायकोर्ट, हो, तिकडे बरेचसे ते वकिलाचे कपडे घालून लोक फिरत असतात. त्याला म्हटलं माझं नाव महादेव आहे, मला बदलायचं आहे. बरं. ते हसले, बोलले किती वय तुझं? म्हटलं 16 वर्ष. तर तो बोला की आम्ही करू शकत नाही, आईबाबांना घेऊन ये. बरं. तर म्हटलं तू नाही का, दुसरा कोणतरी करेल. दुसऱ्या माणसाकडे गेलो. तो बोलला की मी करेन, पण एवढे पैसे घेईन, उद्या रेशन कार्ड घेऊन ये. सेकंड डे मी घेऊन गेलो रेशन कार्ड तिकडे, आणि म्हटलं की माझं नाव काय ठेवायचं. तर म्हटलं की महादेववरनं डायरेक्ट काय वेगळं नाव बदललं तर गोंधळ होईल फार, म्हणून महादेवचं म्हटलं माधवकर. बरं. हां. माधवचं जरी कोणी शब्द अपभ्रंश जरी केला तरी माधवला काय बोलू शकतील ते लोक. तर मला वाटतं जरा सेफ नाव आहे आणि जरा सोफिस्टिकेटेड नाव आहे. तर बोलले ठीक आहे. त्याने माझा स्टॅम्प घेतला, हे केलं, एक ॲड रिलीज केली, थोडे पैसे जमा, 160-180 रुपये, आणि ते नाव बदलून दिलं मला मी माधव म्हणून जेजेमध्ये ॲडमिशन घेतलं. आता जेजेच्या पहिल्या दिवशी ॲडमिशन पण झालं, नाव पण बदललं त्याच वीकमध्ये. आता पहिल्यांदा की महादेव नाव गेलं, आता आलो माधववरती. बरं. आलो वर्गामध्ये, पण माधव का पहिल्या दिवशी कोणी माधव बोललं तर उघडून बघायची म्हणजे माधव नावच नव्हतं कधी. तर म्हटलं काय नाव आवडेल मला, जसं काय सोपं बोलता येईल. तर मला माझ्या आईला राज कपूर आवडायचा. वा. आणि कोणीतरी म्हटलं राज ठाकरे आत्ताच कॉलेज सोडून गेले होते. तर म्हटलं आपण राज नाव लावलं तर. मी जेजीच्या त्या वर्गामध्ये म्हटलं माझं नाव माधव कांबळे आहे, पण मला राज बोललं तर आवडेल, हे माझं टोपण नाव आहे. तर मला राज बोला. म्हणजे पेपरवरती माधव झालं होतं त्याच दिवशी, आणि त्या दिवशी नवीन एक नाव होतं राज. आणि मग जेव्हा केव्हा मी US मध्ये गेलो, पूर्ण वर्ष माधवच नाव होतं, लोक राज ओळखायचे, पण म्हणजे सर्व ठिकाणी माधवच नाव होतं. आणि जेव्हा अमेरिकेच्या US पासपोर्ट घ्यायला गेलो त्या दिवशी त्यांनी विचारलं मला, तू कुठलं नाव हवं आहे तुला. आणि ते काही विचारत नाहीत. USची फार चांगली गोष्ट आहे, म्हणजे US सिटिझनशिप असताना तुम्ही काही नाव देऊ शकता, की माझं नाव मिकी माऊस आहे, ते तुम्हाला विचारत नाहीत की मिकी माऊस नाव का तुमचं. मी म्हटलं माझं नाव महात्मा गांधी आहे. तर ते तुम्हाला फक्त बघतील त्याचे बोलून, पण दे कॅन आस्क यू क्वेश्चन. पासपोर्ट देताना तुम्हाला जे नाव तुम्हाला हवं आहे ते मिळतं तिकडे. माझं नाव राज, आणि त्या दिवशी माझं नाव पासपोर्ट अमेरिकेत माझं नाव राज म्हणून ॲक्च्युली पहिल्यांदा झालं. पण या तिन्ही प्रोसेसमध्ये मी ठरवलं माझं नाव काय असायला पाहिजे. महादेव असायला पाहिजे का, माधव असायला पाहिजे का, की राज असायला पाहिजे, मी ठरवणार. ओनरशिप खूप आली याच्यामध्ये, स्वतःच्या व्यक्तिमत्वाची, आणि आपण काय करू शकतो त्याची सुरुवात नावापासून. मला वाटतं भीती लोक कसं मला ॲक्सेप्ट करतील त्याची प्रचंड भीती, कारण का कोणी ॲक्सेप्टच नव्हतं केलं कधी. त्यामुळे जर का आपण तसंच आयुष्य जगायचं का परत, तर असं मग काहीतरी कुठेतरी लपून राहावंच लागेल त्याच्या मागे. तर कुठेतरी ही नावं बदलणं हे मला आवडलं, ह्याच्यापेक्षा लोकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. कारण का आडनावानं जात कळते, तर उरलेलं नाव कळलं. त्यामुळे सांभाळूनच जे काय सांभाळून लोकांना कसं वाटेल, व्यवस्थित वाटेल की नाही. पण भीती म्हणजे आजही मला वाटतं भीती माझा आवडता विषय फार.
अरे. मला भीती प्रचंड आवडते. भीती असल्यामुळे सकाळी उठतो लवकर. भीती असल्यामुळे ताटातलं जेवण पूर्ण संपवतो. भीती असल्यामुळे अपग्रेड होता दररोज. त्यामुळे भीती मला वाटतं की एक फार महत्त्वाच्या आयुष्यामध्ये असायला हवी ती कुठेतरी. आता भीतीला खूप वेगळ्या शब्द आपण बोलू शकतो, पण कुठेतरी इन्स्पिरेशन म्हणा किंवा कुठेतरी पर्पज म्हणा लाईफचं. करेक्ट. पण फिअर, आय कांट बी एक्सेप्ट द थिंग द वे दे आर. तर भीती, सायकॉलॉजीमध्ये भीती हा प्रत्येक वेळेला निगेटिव्हली वापरलं जातच असं नाही की भीती आहे. खूप लोक म्हणतात माझी भीती पूर्ण नाहीशी करा डॉक्टर. म्हटलं अरे बाबा तुझी नाहीशी तू रस्ता क्रॉस करताना म्हणशील मला नाही भीती वाटत, मग गाडी उडवेल तुला. हो छान आहे. तर असं अभय वगैरे असं काही नाही. आपण जगाचा अंदाज घेत असतो आणि त्याप्रमाणे स्वतःला नॅव्हिगेट करत चाललेलो असतो. ते नॅव्हिगेशनमधला हा एक पॉईंट आहे असंच फक्त मला वाटतं. आणि गंमत म्हणजे काय की भीती आली कुठून, आली कुठून. वर्गात गेलो पहिल्यांदा तर अगोदर घरामध्ये भीती, सांगायचं काय लोकांना, अरे राहतो कुठे, काय सांगू. मग माझ्या एरियाचं नाव होतं लाल डोंगर. लाल डोंगर झोपडपट्टी. मी त्याचं नाव ठेवलं लिटिल मलबार हिल. म्हणजे आता जे नोदा बदलतात ते नावं, मी त्यावेळेस बदललं माझं ID कार्ड, लिटिल मलबार हिल. अच्छा ठीक आहे. वडील काय करतात, ॲक्च्युली वडील चप्पल रिपेअर करायचे, बूट पॉलिश. पण वडिलांचं चप्पलचं दुकान आहे, म्हणजे खोटंच. म्हणजे प्रत्येक आणि आडनावानं जात कळते. मग कुठेतरी लोकांनी मला एक्सेप्ट नाही केलं तर त्यासाठी मग जे काय लागेल ते सर्वायवल. त्यामुळे हे नाव बदलणं म्हणजे मला गंमत आहे म्हणून. मग असं गंमत असेल तर मग मी अजून छान नाव ठेवू शकलो असतो. सुंदर नाव आहे. म्हणजे त्या क्षणाला त्या मोमेंटला ते सर्वायवलसाठी सार्थक वाटलं. क्या बात आहे. पण मला वाटतं की एक तो म्हणजे यू माइट से की भीती, पण तो खूप डेअरिंग आहे असं मला वाटतं की भीती खूप लोकांच्या पोटात असते. परंतु टर्निंग पॉईंट हा आहे की भीती मला पुढे कशी घेऊन जाऊ शकते. ॲक्सेप्टन्स म्हणजे मला पुढे जायचं आहे आणि पहिली स्टेप ही ॲक्सेप्टन्स असते. आम्ही त्याला रॅडिकल ॲक्सेप्टन्स असं म्हणतो की आहे तसा पूर्ण मी स्वतःला ॲक्सेप्ट करतो आणि आता पुढे जातो. म्हणजे मी आज टर्न करून बघतो त्या मोमेंटकडे. आय वॉज 15 year old. फक्त 15 वर्षाचा होतो मी, 10वी पास झालो होतो. व्हॉट मेड मी टू गो टू हायकोर्ट. कुठेतरी आणि भीती असते सगळ्यांना, तुम्ही बरोबर बोलताय, पण काहीतरी करायचं आहे, कुठेतरी पुढे जायचं आहे. आणि जर का नावच आडनावमध्ये येणार असेल ना तर मग बदलू ना, पण थांबायचं नाही, पुढे जायचं. आणखी एकदा एका गप्पा मारत असताना सांगितलं की मी आंतरप्रेन्योरचं मला स्पेलिंग येत नव्हतं म्हणून प्रॉब्लेम झाला. नाही, मला कोणीतरी विचारलं की इतका चांगला जॉब होता न्यूयॉर्कमध्ये, मोठा जॉब, घर आहे न्यूयॉर्कमध्ये, आणि सगळं सोडून तू जॉब वगैरे सगळं सोडून आंतरप्रेन्योर का झालास. तर म्हटलं कारण का आंतरप्रेन्योरची स्पेलिंग मला लिहिता येत नाही. खरं सांगतोय, फार मोठी स्पेलिंग आहे आंतरप्रेन्योर, अशी लांब लचक स्पेलिंग असते. तर म्हटलं ते का लिहिता आलं असतं ना मला तर आय कॅन टेक अ जॉब, आय कॅन राईट, सो आय हॅव टू टेक अ, नो वन कॅन फायर मी बिग आंतरप्रेन्योर. पण हा प्रवास एक आपण जम्प केली, पण हा प्रवास कसा हळूहळू कसा होत गेला, कुठे कुठे टर्न्स आले याच्यामध्ये. आय थिंक टर्न आला तो गमतीने जे मधला पहिल्या दिवसापासून, नाव बदलल्यापासून. एक तर पर्यंत कॉलेजमध्ये मला एक आय थिंक वी गेट ऑल इक्वल फॉर अ मोमेंट. म्हणजे एक प्लॅटफॉर्म मिळाला बोलण्यासाठी. म्हणजे लोकांनी मला पाहिलं असेल वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, पण मला कधी जे एक कला विश्वच आहे, बरेचसे लोक जिकडे शिकायला जातात ती बरेचसे आर्टिस्ट लोक आहेत. त्यामुळे ड्रॉइंग चांगलं किंवा ड्रॉइंग वाईट हाच एक जातीभेद आहे. म्हणजे जात एक नंबर 2ला येते, किंवा किती गरीब आहेत हे नंबर 3ला येतं, किंवा किती मस्तीखोर नंबर 4ला येतं. पण ड्रॉइंग चांगलं आहे का, विचार चांगला करू शकतो का, लिडरशिप आहे का. तर मला वाटलं त्या स्पर्धेमध्ये आय वॉज गुड. तर मला वाटतं मला शायनिंग युअर GS. I was GS. I got a platform to speak front of 10 people. आणि कुठेतरी म्हणजे विद्यार्थी परिषदेचं काम पण करायचो. त्यामुळे कुठेतरी रामभाऊ माळगी प्रबोधिनी असेल तर किंवा ते एका संघाचे कुठेतरी एका कॅम्पमध्ये अटेंड केलं असेल तर ते बऱ्यापैकी
म्हणजे मी बऱ्याचदा लहानपणी विरुद्धच होतो सगळ्या गोष्टींच्या, कारण का ब्राह्मणवाद आणि RSS बऱ्याचशा गोष्टी. पण मी म्हटलं की आय एम क्युरियस. प्रत्येकजण तसं असू शकत नाही ना, बघू ना. ते विरुद्ध जायचं, पहिलं समजू तर घेऊ विरुद्ध काय जायचं त्यांच्या, किंवा त्यांना असं काय गोष्टी आवडली नाही माझ्याबद्दल. तर आय स्टार्ट अटेंडिंग अँड आय गॉट एक्सेप्टेड. आय फेल्ट नो वन आस्क मी की राहतो कुठे. कोणी विचारलं नाही मला तुझ्या डब्यात काय आहे म्हणून. सर्व माझा डबा खाल्ला. आणि मला वाटतं की आता लोकांना असं वाटतं की खरंच हे म्हणजे रोजी टिंटेड ग्लासेस मागे वळून बघितलं की आय एम जस्ट मेकिंग इमोशनल स्टोरी. खरंच जगलोय होय, असंच होतं, आजही आहे. आपण म्हणतोय की बदललं आहे, पण ते वरवर बदललं असेल, पण आहे, आजही आहे ना. म्हणजे माझ्या उद्या माय डॉटर इज अ डेटिंग वन गाय फ्रॉम आफ्रिका. बरं. इट विल टेक मी ना 3 सेकंद. इट विल टेक मी 3 सेकंद टू एक्सेप्ट इट. बिकॉज एवढी हजारो वर्ष, लाखो वर्ष माझ्या कल्चरमध्ये माझी डॉटर विल मॅरी टू अनदर इंडियन गाय, समबडी हू मोर सोफिस्टिकेटेड. पण एखादा नावाड्या बोट चालवणारा माणूस च्या प्रेमात माझी मुलगी पडली आणि त्याशी तो 15 वर्ष मोठा असेल, तर एक्सेप्ट करणं थोडा वेळ लागेलच ना. म्हणजे जरी मी किती ओपन माइंडेड असलो तरी पण हा स्ट्रगल असतो आपल्या मनातला. आणि हा स्ट्रगल कसा व्यक्त होतो, म्हणजे चित्रातनं व्यक्त होतोय, व्यक्तिमत्वातनं होतोय, कामातनं व्यक्त होतोय, कसा हा स्ट्रगल व्यक्त झाला आहे राज, की इथपासून ते कानपर्यंत जाईपर्यंत काय 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 घडलं आणि काय काय घडलं नाही, काय काय घडवलं. आय थिंक खरं तर मी म्हणतोय की पहिली कोणता स्पार्क होता तो त्या चित्रातला, ॲडव्हर्टिजमेंटमधला, मोस्ट वेल रेड बुक म्हणून. एक तर हां, खूप छान. म्हणजे लहानपणी सगळ्यात मोठा स्पार्क आयुष्यात आला तो म्हणजे माझे ड्रॉइंगचे टीचर. बरं. एक मानकर काका नावाचे माझे टीचर होते. त्यांचा एक दिवाळींका निघायचा टॉनिक नावाचा. तर त्या टॉनिकमध्ये मी 7वीला असल्यापासून ड्रॉइंग करायचं. बरं. तर ते पण माझ्या समाजाचे असल्यामुळे मानकर काका माझ्या वडिलांच्या चप्पलच्या दुकानात येऊन बसायचे. बरं. आणि वडिलांची त्यांची मैत्री झाली. मानकर सरांना मुलं नव्हती, त्यामुळे ही वॉज आस्किंग माय मॉम अँड डॅड की कॅन आय टेक हिम. अरे, कुठेतरी चमक होती. आणि मानकर सर लाईक मी, आणि मलाही आवडायचं ते. तर त्यांचं एक 7 रस्त्याला एक छोटंसं असं घर होतं, त्यात फक्त लाखो पुस्तकं होती. तर ती पुस्तकं आहे ना, पाऊस पडला की भिजायची आणि झाडायची. तर ती पुस्तकं काढायची, वाचायची, त्याला कवर घालायचं आणि ठेवायचं. कारण का ते बिल्डिंग बदलू शकत नव्हते, पुस्तकांचं कवर बदलू शकायचं. तर आठवड्यातनं एकदा जायचं तिकडे आणि मनसोक्त वाचन. आणि मला वाटतं असं त्या वाचनामध्ये वाचनाचं इतकं प्रचंड वेळ लागलं मला, कारण एक नवीन विश्व सापडलं की ज्याच्यामध्ये तुम्ही जाता येता आणि तिकडे कोणी तुम्हाला विचारतं तुम्ही कोण आहात म्हणून, आणि तुमच्या मनासारखं तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा. म्हणजे स्टोरीमधला रामू हा 4 वर्षाचा आहे की 40 वर्षाचा आहे, हा मी ठरवायचा आहे ना. क्या बात आहे. आणि त्यामुळे मेंदूला इतकी प्रचंड चॅलेंज मिळालं की हाव आय एम गुड व्हिज्युअलाइज दी स्टोरी द मोस्ट ब्युटिफुल मॅनर. म्हणजे मी एकच व्हिज्युअलायझर की एक रामू झोपलेला असतो, आता तो किती 3 महिन्याचा आहे किती तो 70 वर्षाचा आहे, हे मी व्हिज्युअलाइज करायचं आहे. तर आय फाउंड द क्रिएटिव्हिटी दे टू थिंक. आणि मला वाटलं हे पुस्तकातनं आलं. म्हणजे अगदी लहानपणी असं कुठलं वाचन आहे असं व्हायचं नाही, कारण का मानकर सरांचा दिवाळींका निघायचा आणि त्यांची एक सवय होती प्रत्येक शनिवारी एक पुस्तक विकत घ्यायचं. बरं. ते त्यांच्या लग्नाचा प्रत्येक शनिवारी लग्नाचा वाढदिवस प्रत्येक शनिवारी साजरा करायचे. एक पुस्तक घ्यायचं विकत आणि एक सिनेमा बघायचा त्यांच्या मिसेस बरोबर. बरं. तर या लहानपणी जे 5वी 6वीला असताना तुमचा ड्रॉइंगचा टीचर हा इतका मिश्किल आहे, आणि तो ड्रॉइंग चांगलं करतो. आणि ही पुट मी टू थिएटर ऑल्सो. म्हणजे मराठी रेडिओवरती माझी शाळा होती, ज्युईश शाळेत शिकलो मी, सर एली कदुरी स्कूल. तिकडे रेचल गडकर नावाच्या मॅडम होत्या, त्या रेडिओवरती शो करायच्या, त्या मला घेऊन गेल्या. मग रेडिओवरती पण नाटकात व्हॉइस ओव्हर करायचं. तर आय थिंक कुठेतरी शाळा आणि कॉलेज, ड्रॉइंग टीचर हा एक महत्त्वाचा घटक, की ड्रॉइंग चांगलं आहे, म्हणजे त्याबद्दल कोणी मला प्रश्न विचारू शकत, फिअर नाही काय. तर आय थिंक लहानपणी एक ड्रॉइंग टीचरने पुस्तकांची आवड निर्माण करून दिली आणि ड्रॉइंगला अलाव केला. मी ड्रॉइंगचा क्लासचा मॉनिटर झालो. मी लोकांना पहिल्यांदा पेपर वाटायचे, गोळा करायचे. आय वॉज अ मॉनिटर फॉर ड्रॉइंग टीचर, ड्रॉइंग क्लास.
आणि मग नंतर मग जे ला गेलो, त्याचा फायदा जे ला जायला झाला. ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे मला वाटलं की ते चित्र चांगलं असणं, ड्रॉइंग चांगलं आहे हे डिस्कवर कुठेतरी 7वी 8वीला झालं. ते पहिल्यांदा जेव्हा 10वी पास झालो, बाबा म्हणले की ड्रॉइंग वगैरे काही कळत नाही आम्हाला, ॲडमिशन घे. मग मी व्हिजिट यायला सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. 10वी पास होऊन वर्गात बसलो होतो. शाळा 15 दिवस, कॉलेज चालून 15 दिवस झाले होते. टीचर इंग्लिशमध्ये शिकवत होत्या. मी ज्युईश शाळेत शिकलो त्यामुळे वेगळ्या भाषेत होतं सगळं. काही कळत नव्हतं इंग्लिशमधल्या मॅडम काय शिकवत आहेत. वर्गातनं उठलो आणि शांतपणे वर्गातनं बाहेर येऊन गेलो. मॅडम बघत होते की हा कोण आला आणि कोण गेला बाहेर. वडिलांकडे गेलो, म्हटलं मला नाही येणार आहे सगळं, सॉरी मला जे स्कूल 8ला जायचं आहे. ते मला ठीक आहे बघ काय होते, मला काय इंटू वाटत नाही, बरोबर आहे मग तू ठरव. पण मी ठरवणार शेवटी काय. आय थिंक आय टूक अ कॉल. म्हणजे जर का मला वाटलं एखादी गोष्ट करायची आहे तर म्हणजे पिंडीला कावळा शिवायला पाहिजे, पिंडाला कावळा शिवायला पाहिजे. कुठलं मनातली इच्छा पूर्ण राहता कामा नये. जे वाटेल ते करणार, ते करायचं. एक असं मला वाटतं की यू आर टॉकिंग अबाउट बिईंग अ गुड आर्टिस्ट, पण एक व्हिज्युअलायझर, डिझायनर हा आर्टिस्टच्या आणखीन पुढे जातो. काय तो फरक आहे की काय, प्रवास कसा आहे तो ऑब्झर्वेशन आहे, नोटीस करणं आहे? डॉक्टरच आहे, सगळे डॉक्टरच आहेत. एक कानाचा आहे, एक डोळ्याचा आहे, बरोबर, एक मेंदूचा आहे. व्हिज्युअलायझेशन हे कॉमन आहे सर्व ठिकाणी. म्हणजे एखादा आर्टिस्ट पण तो जेव्हा एखादं ड्रॉइंग करतो ते ड्रॉइंग त्याच्या डोक्यात फिट असतं, काय करायचं आहे. तो त्या दिवशी फक्त पेपरवरती त्याचं इमोशन डिस्प्ले करतो. म्हणजे त्याच्या स्पंदन, त्याचं हार्टबीट, त्याचं लव्ह, त्याचं प्रेम जे आहे त्या पेपरावरती कवितेत मांडतात कधी, किंवा एखाद्या पेपरवरती ड्रॉइंगमध्ये मांडलं जातं. उदाहरण दे ना एखादं. म्हणजे पिकासो असेल. बरं, पिकासो इतका चांगला रिअलिस्टिक आर्टिस्ट होता, रिअलिस्टिक. आणि त्याचं रिअलिस्टिक इतकं चांगलं होतं की त्याच्या पुढे काय होणं शक्यच नव्हतं. तर मी एकदा मॅड्रिडमध्ये त्याचं म्युझियम आहे फार, त्याचं रिअलिस्टिक वर्क पेन्सिलने केलेलं, स्केचेस त्याचे वर्ल्ड क्लास आहेत. म्हणजे मला वाटलं की नो अदर आर्टिस्ट कॅन डू बेटर रिअलिस्टिक. सो व्हॉट इज नेक्स्ट? सो यू हॅव टू डिस्ट्रॉय. सो देन ही वॉज सो कॉन्फिडंट. मग ही हॅव अ करेज टू डिस्ट्रॉय दॅट आणि ही स्टार्ट मूव टू क्युबिझम. पण ते आलं कधी, जेव्हा तुमचं बेसिक इतकं क्लिअर होतं आणि यू बिलीव्ह इन युअर बेसिक सो स्ट्रॉंग, देन यू टेक चान्सेस इन लाईफ. करेक्ट. सो कन्व्हिक्शन की त्याच्यापुढे मला हाव आय कॅन डू बेटर, देन यू स्टार्ट व्हिज्युअलायझिंग. देर इज की हे चालणार नाही सर, हे दिस इज स्टँडर्ड, दिस इज एनीबडी कॅन डू. आणि मग हिंमत येते काहीतरी वेगळं करायचं. आणि मग ते त्यातनं आर्ट येतं. आर्ट म्हणजे कुठेतरी पुशिंग द एनव्हलप दॅट बियॉन्ड. समटाईम यू डोंट नो हाऊ टू हँडल युअर इमोशन. हे आय डोंट थिंक जे बाहेर येतं त्याला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. म्हणजे मला म्हणायचं की एखादा कलाकार जो असतो, म्हणजे एखादा चित्रकार किंवा गायक किंवा सगळेच कलाकार, त्यांना देवाने एक देणगी दिलेली आहे. म्हणजे तुम्ही वाघ म्हणून जन्माला आलात तर तुम्ही 9 ते 5 पर्यंत वाघ नाही असू शकत. तुम्ही विक्षिप्त आहात. तुम्ही 9 ते 5 वाजेपर्यंत विक्षिप्त नाही असू शकत. तुम्ही फनी आहात तर तुम्ही ऑफिसमध्ये सिरियस काम करता, 5च्या पुढे तुम्ही असं होत नाही ना. तर त्यामुळे कुठेतरी जर का देवाने तुम्हाला वेगळ्या प्रकारे एखाद्या गोष्टीकडे बघायचा पॉईंट ऑफ व्ह्यू दिला आहे तर तुम्ही तो कॉन्स्टंटली आयुष्यातल्या प्रत्येक मोमेंटला वापरत असतात. कुठेतरी मध्ये एखादा आर्टिस्ट येऊन निघून जातो, मग तो आर्टिस्ट पेंटिंग करायच्या अगोदर पण तसाच असतो आणि पेंटिंग बंद करायच्या नंतर पण तो तसाच असतो. ओनली थिंग व्हॉट ही गेट आउट इज सम इमोशन. राज, मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही एक आर्टिस्ट म्हणून बोलताय, पण एक यू आर अ सक्सेसफुल बिझनेसमन. सक्सेसफुल पर्सन या अर्थाने की यू हॅव बीन प्लेसेस विच आर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ह्या मक्का मदिना आहेत आर्टमधल्या, अशा ठिकाणी जाऊन काम केलेलं आहे आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये पण काम केलं. त्याच्यामध्ये हे अप्लाइड जास्ती गोष्टी येतात की काय, हा ट्रान्झिशन आहे की काय आहे हे? म्हणजे ॲडव्हर्टायझिंग जे पास झालो आणि जॉब घेतला. मॅडिसन ॲव्हेन्यू म्हणजे न्यूयॉर्कमध्ये 11 वर्ष होतो. आय थिंक मी पहिल्यांदा लंडनला गेलो. बरं. न्यूयॉर्कला जायचं, लंडनमध्ये 4 वर्ष होतं आणि मला खरंच इंग्लिश यायचं नाही.
आणि बऱ्याचदा ते काय बोलत आहेत ते कळायचं पण नाही, कारण का त्यांचा ॲक्सेंट हा म्हणजे ब्रिटनमधल्या प्रत्येक भागातला इंग्लिश हा वेगवेगळा असतो. वेगळा आहे. म्हणजे स्कॉटिश माणसाचं इंग्लिश फार वेगळं असतं एखाद्या आयरिश माणसापेक्षा, आणि आयरिशमधल्या माणसाचं इंग्लिश फार वेगळं असतं लंडनमधल्या माणसाचं. अगदी. तर आय थिंक कुठेतरी मग हा प्रॉब्लेम आहे ना, मग ह्याला सॉल्व्ह कसं करायचं. सो ऑल माय आयडियाज आर व्हिज्युअल आयडियाज, म्हणजे तिकडे शब्द असू नयेत. बरं. तर ड्रॉइंगनेच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का आपण. तर बऱ्याचशा माझ्या आयडिया हा व्हिज्युअल आयडिया असायला सुरुवात झाली त्यावेळेस. तर माझं पहिलं अवॉर्ड जे होतं येलो पेजेसचं. बरं. तर ते कॅम्पेन असं होतं की येलो पेजेसला ॲड करून हवी होती. तर येलो पेजेस पूर्वीच्या वेळेस येलो पेजेस सगळे फोन नंबर असं त्यामध्ये. तर म्हणजे असं होतं की येलो पेजेसचं वापरून त्याचा चोत्या झाला आहे. आणि त्याच्या बाजूला न्यू कोरं एकदम ब्रँड बायबल आहे आणि गीता आहे. बरं. आणि कुराण आहे. पण ही तिन्ही पुस्तकं अगदी न्यू ब्रँड, त्यामुळे शिवलेलं पण नाही आहे. पण येलो पेजेस वापरून त्याचा अगदी फडशा पडला आहे. हे फक्त एक पिक्चर होतं. दॅट्स इट. तर लोक म्हणाले की काय येलो पेजेस एवढं वापरलं, ते जास्त वापरलं जातं या पुस्तकांपेक्षा. न बोलता सांगितलेली, कुठेही हेडलाईन नाही, कुठेही बॉडी कॉपी नाही आहे, कुठेही लोगो, त्या कवरवरचा जो लोगो होता ते दॅट इज द फर्स्ट इंडियन एंट्री टू अ DNAD अवॉर्ड. दॅट्स द बिगेस्ट ब्रिटिश अवॉर्ड इन द वर्ल्ड दॅट टाइम. दॅट इज आय वॉज द फर्स्ट इंडियन टू गेट इन टू दॅट बुक अँड विनिंग अवॉर्ड. या जाहिराती फक्त व्हिज्युअल आयडिया, कारण का इंग्लिश यायचं नाही. जर इंग्लिश आलं असतं ना तर एव्हरेज ॲड केली असती. क्या बात आहे यार. येत नव्हतं ना, तर स्ट्रगल फाईट आहे ना, यू हॅव टू फाईट. तर त्यामुळे व्हॉट एव्हर इज माय वीकनेस, वी ऑल हॅव अ वीकनेस. आय थिंक कन्वर्टिंग दॅट वीकनेस ॲज अ स्ट्रेंथ, I think that is the thing. If I can't do, then what I can do? What I can't do, then what can I do? If I can't do this, then I have to do this. If I can't do, then I have to do this. Choice काय तुमच्याकडे. लंडनमधला प्रवास आणखीन कसा काय झाला. या एका जाहिरातीने एक निश्चित असं जॉब मिळाला, जगभर जॉब मिळाला. तर लिंटासच्या लंडनच्या ऑफिसमध्ये गेलो, जॉब केला 4 वर्ष. आणि तिथे काय प्रकारचं काम होतं. तिकडे ॲड बनवायच्या, आणि ब्रिटिश ॲडव्हर्टायझिंग, युनिलिव्हर, PNG, वॉक्सॉल, बऱ्याचशा ग्लोबल ब्रँडवरती काम केलं तिकडे 4 वर्ष. त्यातलं काही विशेष असं आठवतं. म्हणजे बरंचसं काम. पण एकदा मी रस्त्यावरती स्कॉटिश माणूस बॅग वाजवत होता, स्कॉटिश बॅकपॅकर. तर त्याने पैसे फेकले, लोक तो वाजवतो, लोक पैसे फेकत होते. तो जेव्हा वाकला तेव्हा मला असं कळलं की त्याने अंडरवेअर नाही घातले. तर ती इमेज म्हटलं हे असं का. तर मी आलो घरी आणि जोक सांगितलं मी मित्रांना. माहिती आहे परवा काय झालं, मी त्या ऑक्सफर्ड स्ट्रीटच्या वरती एक स्कॉटिश माणूस बॅकवर वाजवत होता आणि मी पैसे फेकत वाकला आणि त्याने अंडरवेअर नव्हती घातली. ते सगळेजण माझ्यावरती हसले. म्हटलं तुम्ही म्हणजे स्कॉटिश पीपल अंडरवेअर घालत नाहीत, बॅक पॅपर कधीच अंडरवेअर घालत नाही. तर म्हटलं अरे वा. त्याच्यानंतर एक मला चान्स आला ॲड करायचा. हार्वे निकल्सन नावाचं एक स्टोअर आहे, हार्वे निकल्सन. दे ओपन इन इडनबर्ग. तर एक बॅक पॅपर बसलाय आणि वाजवतोय, पण त्याच्या पॅनमधून असं अंडरवेअर दिसतंय कॅल्विन क्लाइनची, कारण का थंड आहे. आणि त्याने अंडरवेअर घातले, कारण का आता हार्वे निकल्सन नाव इन इडनबर्ग. सो दॅट इज अनदर ॲड वन अवॉर्ड. कारण का ते घालत नाहीत. हा कसं आहे म्हणजे 2 पायावरती बसून एखादी बाई भांडी घासते मुंबईमध्ये, आपण कधीच कौतुकाने बघत नाही. पण माझा एक अमेरिकन मित्र जेव्हा आला भारतात, त्यांनी ते पाहिलं की बाई अशी बसले 2 पायावरती आणि भांडी घासते 15 मिनिटं. तो मला असं कसं बसू शकता तुम्ही लोक, त्याला बसच नाही आलं. पण दॅट इज कॉमन थिंग फॉर हिम इज व्हेरी डिफरंट. सो वेन यू गो टू अदर साईड अँड वेन यू क्रॉस द बाउंड्रीज, you don't cross boundary for the country, you cross the boundary with the mindset, million things, not one thing. तुम्ही त्यामुळे माझं असं ठाम मत आहे की प्रत्येकाने कुठेतरी जग बाउंड्री क्रॉस केलीच पाहिजे, पाहायलाच पाहिजे. तर जर का मी नसतो गेलो, जर का मी ब्रिटिश असतो तर तो वाकलाने पैसे उचलले तर त्यात काय असं म्हणजे त्यात नवीन काहीच नव्हतं. पण बाहेरच असल्यामुळे बघायचा दृष्टिकोनच वेगळा झाला सगळीकडे.
त्यामुळे मला मग ब्लूज आवडायला लागलं, जॅझ आवडायला लागलं, ब्रिटिशांच्या मला बिल्डिंग्स फार आवडतात. आम्ही फार मोठा आर्किटेक्चरचा फॅन आहे. तर आय थिंक आणि सगळ्याच गोष्टी आवडल्या मला तिकडच्या. म्हणजे मला असं वाटतं की एक हा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन जो माधव टू राज आहे तो सगळ्याकडेच आहे. तो म्हणजे फक्त नावाचा नाही आहे तो. तर जे मला दिसतंय त्यातनं मला काय घेता येतंय, त्यातनं मला काय करता येतंय आणि ते पुढे कसं वापरता येईल याची एक मोठी स्टोरी आहे याच्यामध्ये. हो, म्हणजे मला आठवते की गंमत म्हणजे परवा माझ्या मुलाला सांगत होतो मी की डॅड, आय वॉन्ट टू नो द बिझनेस, यू हॅव एनी गुड बिझनेस आयडिया. बरं. तर त्याला म्हटलं आहे माझ्याकडे आयडिया डोक्यामध्ये. माझ्या वडील चप्पलचं काम करायचं स्टेशनमध्ये, पूर्वी रेल्वे स्टेशनमध्ये बूट पॉलिश करायचे. तर ते जमिनीवर बसायचे खाली बॉक्स वगैरे. तर कुठेतरी माणूस उभा राहायचा आणि ते खाली बसायचं आणि असं बघायचं. तर कुठेतरी ह्युमॅनिटी अँगल, ते खाली आहेत, वरती आहेत, मातीमध्ये बसतायत, घाडी चप्पल उचलायची. पण मी जेव्हा लंडनमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती असा सिंहासन कसं असतं तसं लोक बसतात पॉलिश करायला. त्याला म्हटलं तू ते घेऊन ये भारतामध्ये आणि लाव रेल्वे स्टेशनमध्ये सर्व ठिकाणी. दॅट्स युअर बिझनेस मॉडेल. किती स्टेशन आहे भारतामध्ये. म्हणजे जरी तो सांबार असेल तरी बूट पॉलिश त्याने जमिनीवर बसून करायची गरज नाही. स्टँड बनव त्याचा, लोकांना बसू देत वरती आणि कसं बूट पॉलिश करतात तिकडे लोक. अमेरिकेत पाहिलं तुम्ही बूट पॉलिश कसं करतात. असं एका सिंहासन बसतात तिकडे वरती आणि तो माणूस उभा राहतो, डान्स करत करत बूट पॉलिश करतो. किती आनंद, एन्जॉय. सगळ्यात म्हणजे ह्युमॅनिटी. यू नॉट चार्जिंग मनी फॉर द चेअर. You giving a respect to the guy who's an artist, who's the best guy, who can do the polish that nobody else can do that polish, and joy. So money is not in the product, money is in the idea. Try to sell the idea. Go to the government, tell them I give a respect to this community. There is money, and fight for it. It's a business and genuine. You believe in something. The day they meet, purpose आणि पैसे हे जेव्हा एकत्र भेटतात एकत्र, नो वन कॅन स्टॉप यू. देन यू डुईंग एव्हरी डे. झाली त्याला सोशल एंटरप्रेन्योर म्हणतात किंवा बरीचशी वेगळ्या प्रकारची नावं आहेत त्याला. पण हॅविंग अ पर्पज आणि यू मेक मनी इज अ गुड थिंग. जॉय. हे सगळं आर्टशी कनेक्टेड आहे. क्युरिओसिटी ही क्रिएटिव्हिटीची लहान देखणी बहीण असते. क्रिएटिव्हिटीची. तर जी लहान असताना मी प्रत्येक गोष्टीकडे, आपण सर्वच जण जेव्हा आपण कधीच कुठला फिल्टर ठेवून बघत नाही. आपण क्लीन आपण एव्हरीथिंग जस्ट टेकिंग इन, जस्ट टेक इट इन. आपण दोघं आता बसलो तिकडे आणि वी टेकिंग द होल लाईफ की कॅमेरा कुठे आहे, लाईट कुठे आहे, मी बसलोय कसा दिसतोय मी कॅमेरामध्ये, माझा आवाज येतोय काय ऐकायला, उद्या बायको हा व्हिडिओ बघून काय बोलेल, अशा हजारो गोष्टी फिक्स आहेत. आय एम नॉट लुकिंग द ट्री बिहाइंड हिअर. आय एम नॉट एन्जॉईंग युअर शर्टचा तो मस्टर्ड कलर. आय एम नॉट एन्जॉईंग दॅट गाय हू सिटिंग हिअर हॅज अ ब्युटिफुल मोबाईल कवर. बिकॉज सर्वायवल साठी आपण फार फोकस झालो आणि आपण बिकम लाईक नॅरो झालोय. तर त्यामुळे फक्त जर का ते ओपन केला अपर्चर, then you can see many things and there is a beautiful world. तर कुठेतरी लहानपण जे क्युरिओसिटी असली थोडी, म्हणजे फक्त सर्वायवलपेक्षा वाईट बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू हेल्प मी अ लॉट टू लुक एट लाईफ. असं म्हणता येईल की राजमध्ये क्युरिओसिटी आहे आणि ती क्रिएटिव्हिटीचं मूळ आहे आणि राज इज स्टील अ चाइल्ड. हो, तुम्हाला एकदा असं बोललात ना की आता हे आणि ऑन्टरप्रेन्योर पण कनेक्टेड आहे. म्हणजे कसं, तुम्हाला बोललात ना की राज तू हे कर ना, एक हा बिझनेस कर ना, पुस्तकांचा बिझनेस कर. तर मी नाही करणार. जर का तुम्ही मला बोललात ना राज हा पुस्तकाचा बिझनेस तू काय करू शकत नाहीस, बरं, देन आय विल डू 100%. कारण का इट चॅलेंज, यू चॅलेंज मी, यू मेड मी क्युरियस. असं का म्हणताय तुम्ही मी करू शकत नाही, मला बघायचं आहे. आणि जर का खरं काही जगात ज्या ठिकाणी म्हणजे एखादा खड्डा आहे, आता साप आहे की नाही बघायचं आहे, आय लाईक टू पुट माय हँड फर्स्ट. कारण का खरं बघायचं आहे मला, कारण का आय विल बी द फर्स्ट वन टू से नाही आतमध्ये. बिकॉज कुठेतरी आय वॉन्ट टू बी गेट एक्सेप्टेड दॅट आय एम अ करेजियस. आय वॉन्ट टू गेट एक्सेप्टेड आय एम अ गुड आहे.
पण राज युअर ॲक्सेप्टेड नाव, आता पुढे काय? मला वाटतं हे न संपणार आहे. न ओके. संपणार आहे. नाही, न संपणार आहे. ॲक्सेप्टन्सच्या लाईन्स वाढत चाललेत पुढे नाही पुढे नाही पुढे नाही कुठं अशा. डीप लहानपणी यू आर वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड. आय डोंट एक्सेप्ट दॅट. ओके. नाही वाटत मला अजून काय Going to केलं full stop नाही. नाही नाही नाही. म्हणजे एक तर पहिल्यांदा फायनान्शियल गोष्टी कळत नव्हत्या, म्हणजे पैसे कळत नव्हते. सरस्वती कळायची, लक्ष्मी कळायची नाही. आणि वडिलांनी सांगितलं की सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी येते. लक्ष्मी आली असेल आणि आहे कुठेतरी घरामध्ये बसले, कुठेतरी ऑफिसमध्ये आहे, पण नेवर टर्न बॅक अँड लुक एट लक्ष्मी. आय एन्जॉय सरस्वती. हां, त्यामुळे लक्ष्मी नाही असं वाटतं आत्ताही, जरी असली तरी पण हळूहळू लक्ष्मी समजायला सुरुवात झाली आहे की आहेत पैसे, आहेत पैसे असतात, हे असतं ते असतं. आणि आय डोंट थिंक आय एन्जॉय ऑल्सो दॅट. ऑनेस्टली आय एन्जॉय द क्रिएटिव्हिटी. आणि आय हॅव जेन्युनली बिलीव्ह तुमचं एक्सलंट काम तुम्ही केलं, कुठलीही गोष्ट करा. वडील नेहमी म्हणायचे की जर का बूट पॉलिश पण इतकं छान करायचं ना की कल्याणवरनं माणूस यायला पाहिजे, शोधात यायला पाहिजे. हां, म्हणजे रामू काकाकडे बूट पॉलिश करून घ्यायला पाहिजे म्हणून. तर समवेअर डू एक्सलन्स क्राफ्ट. नो बडी कॅन स्टॉप यू. जस्ट पुट लाईफ इन टू इट. कुठलाही व्यवसाय करा तुम्ही. मला वाटतं बरेचसे लोक एक्सलन्सकडे सिरियसली घेत नाहीत. म्हणजे कसं? म्हणजे तुम्हाला जे करायचं, सँडविच बनवायचं ना, हां, जगातलं बेस्ट सँडविच बनवायचं. यू विल मेक मनी इव्हेंच्युअली. पण जर का तुम्ही इफ यू वॉन्ट टू मेक मनी अँड यू स्टार्ट कॉम्प्रोमाइजिंग युअर सँडविच, you will never make money. You don't be a copycat. You can discover yourself also. Go deeper and make it excellent. जे तुम्ही करताय तुम्ही अभ्यास करा, आज जा डीप. म्हणजे असं काय इम्प्रोवाइज करावं लागतं? ही इम्प्रोव्हायझेशन टेक्निक्स आहेत की काय आहे, का मनाचा झगडा आहे फक्त? नाही, पैसे एक्सलन्समध्ये आहेत. पैसे सरस्वतीच आहेत. पैसे सरस्वतीमध्येच आहेत. पैसे लक्ष्मीत नाही आहेत. लोक सरस्वतीला सिरियसली ऐकत नाही आहेत. तुम्ही शांतपणे ऐका सरस्वती, तुम्हाला लक्ष्मी सापडते तिकडे आहे. तिचं संतूर ऐका शांतपणे आणि इव्हॉल्व्ह व्हा त्यामध्ये. तुम्ही जे काय करताय ते तुम्ही डीपली करा. तुम्ही खोडताय ना, खरत राहा, मनापासून खरत राहा, तुम्हाला मिळणार डायमंड. आहे डायमंड तिकडे, तुम्ही थोडा वेळ द्या. म्हणजे अगदी ज्युईश कम्युनिटी किंवा मारवाडी कम्युनिटीने फार छान म्हटलं की कोणताही बिझनेस तुम्ही जर का 365 दिवस करू शकलात, काही अपेक्षा न करता 365 दिवस, 3 वर्ष, 1000 दिवस, तर तो बंद पडत नाही शक्यतो. पण 1000 दिवस यायचं, दुकान उघडं ठेवायचं आणि गल्ल्यावर बसायचं. 1000 दिवसानंतर जगाला कळतं की हा एक माणूस या ठिकाणी येऊन दररोज बसतो, हा व्यवसाय करतो. पण जर का तुम्ही 1000 दिवसाच्या अगोदर दुकान बंद केलं, आला नाहीत, वेळेवरती नाही आला, उशीर आलात, तर मग ते परसेप्शन निघून जातं. लोकांना माहिती असायला पाहिजे, युनिव्हर्सला कळतं की एक माणूस या ठिकाणी या वेळेपासून या वेळेपर्यंत असतो. 1000 दिवस दॅट बिझनेस विल नेव्हर स्टॉप डाऊन, शट डाऊन. आणि हे असं बसू शकत नाहीत लोक. हा, कारण का पटकन काहीतरी डाऊट की हे मी करतोय बरोबर आहे की नाही. वेट, गिव्ह अ टाइम. आणि मग ती आपोआप इव्हॉल्व्ह होत जाईल. एक क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश होईल. ही क्रेडिबिलिटी आर्ट फील्डमध्ये किंवा याच्यामध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. व्यवसायात तर 100%. म्हणजे समजा तुम्ही शेंगदाण्याचे टरफाळं विकताय, टरफळं म्हणजे कोण घेणार विकत, पण तुम्हाला ते विकायचं आहे. तुम्ही एक दुकान घ्या, लावा तिकडे आणि बसा. पहिला दिवस कोणी नाही, कोण घेणार विकत तिकडे. 3 महिन्यानंतर कुठल्या माणसाला हवे असतील, काहीतरी बनवायचं, त्यांना माहिती एक माणूस त्या ठिकाणी बसतो आणि तो येणार तिकडे. जर का त्याशी तिकडे नसाल ना, तर ही विल नेव्हर कम बॅक टू यू. जर का तुम्ही तिथे असाल तर मे बी यू ओपन द डोअर दॅट डे. अजून 6 महिन्यात जाऊन सांगेल की इंडियामध्ये या गल्लीमध्ये हा एक मुलगा टरफळे विकतो. जर्मनीतल्या कुठल्या माणसाला शूज बनवायचा आहे, त्याला टरफळे कंपोज करून त्याचं सोल बनवायचं आहे, ते येतील तुमच्याकडे. So you just have to give a time for whatever you're doing it. Keep a faith and give us 1000 days minimum. मला वाटतं की राज हे पुस्तकात पण आपण वाचतो, पण राज कांबळे स्वतः जगलाय. मला आय थिंक प्रत्येक क्षण टेकिंग रिस्क शब्द थोडा रिस्क, डुईंग एक्साइटिंग रिस्क. रिस्क हा शब्द आता इतका यूज झाला ना की बोरिंग झाला. रिस्क म्हणजे काय? म्हणजे रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करायचा रिस्क आहे का? म्हणजे मूर्खपणा रिस्क त्याला घेण्यामध्ये. आणि क्लायंटचे पैसे घ्यायचे आणि एकदम वेगळी ॲड बनवायचे. अरे पण ते क्लायंटचे पैसे आहेत.
डू एक्सायटिंग थिंग, डू एक्सायटिंग थिंग दॅट गिव्ह यू जॉय, मेक यू लाफ. इफ यू बिलीव्ह अँड यू हॅव अ कन्व्हिक्शन, फाईट फॉर इट. कन्व्हिक्शन ते आतून येतं. यू कॅन बी रॉंग ऑल्सो, बरं. यू कॅन बी रॉंग ऑल्सो, बट फाईट फॉर इट, फाईट फॉर इट. आय थिंक मला वाटतं की फ्रिक्शन दोन आयडिया फ्रिक्शन करतात, तिसरी आयडिया तयार होते. दोन दगड फ्रिक्शन करतात, लाईट येते. दोन माणसं भांडणं करतात आणि काहीतरी नवीन वेगळं निघतं. दोन आयडिया एकत्र करतात, नवीन आयडिया ओपन होते. तर फ्रिक्शन काय इज अ कोर. तुम्हाला वाटतं की घर आपण येलो रंगाने रंगवावं, मला वाटतं ग्रीन रंगाने रंगवावं. दोघं भांडण करतोय, भांडण व्हायलाच पाहिजे, डिबेट व्हायलाच पाहिजे. ज्या मोमेंटला आपण दोघं अग्री होऊ ना, दॅट इज अ मोस्ट ब्युटिफुल मोमेंट दॅट नोबडी कॅन बीट, बिकॉज आपण दोघांचे पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेतलेत आणि बोथ आर अग्री विथ समथिंग, दॅट मीन्स समथिंग इज ब्रिलियंट देअर. वर्सेस आय अग्री विथ यू, येलो येलो आणि संपवा. सो आय थिंक कुठल्याही ऑफिसमध्ये जा, मी जातो आणि ज्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर लोक भांडतायत, ऑर्ग्यू करतायत, डिबेट करतायत, दॅट ऑफिस गोइंग टू बी सक्सेसफुल. ज्या ऑफिसमध्ये लोक शांत बसतात, काय होत नाही आहे, माशा उडत नाही आहेत, दॅट ऑफिस नॉट ग्रो. एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. केऑसमधनं एक क्रिएटिव्हिटी निर्माण होते. केऑस इज अ कोर ऑफ अ क्रिएटिव्हिटी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही हरवलेच नाही आहात तर तुम्ही सापडणार कसे? हाऊ यू टू फाइंड युअर हां, तर हरवणं, आपण हरवलो हेच माहीत नसतं. मी तर दररोज हरवतो आणि दररोज प्रयत्न करतो का स्वतःला शोधायचा किंवा काय हवं. पण हरवणं इतकी सुंदर गोष्ट आहे ना. म्हणजे काय, एखादी म्हणजे मला कोणतरी परवा म्हटलं की तुम्ही एखादी कल्पना लिहायला 1 करोड रुपये चार्ज करता, एका दिवसामध्ये लिहून होते कधी कधी एखादी आयडिया, म्हणजे कॅम्पेनची आयडिया. तर म्हटलं मी ना जेव्हा ब्रीफ घेतो आणि आयडिया डोक्यात विचार करतो, जेव्हा डोक्यात तो आयडिया डोक्यात चालू असते ना माझ्या, मला काही दिसत नाही. मी घरी जातो, लहान मुलं उचलतो, तर मी खेळतोय, पण मला तो मुलगा दिसत नाही, मला माझं मूल दिसत नाही. मी रस्ता क्रॉस करतोय, मागून गाडी आवाज हॉर्न वाजवते, मला हॉर्न ऐकायला येत नाही, कारण डोक्यामध्ये हाऊ टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. सो आय एम चार्जिंग फॉर माय लाईफ. I'm charging for not spending time with my kid. I'm spending physically, but mentally I'm involved solving your problems. So I'm charging for that money. पण असं कधी वाटतं की आपण कुटुंबाकडनं खूप काही घेत असतो आणि उचलत असतो आयडिया. माझ्या मुलांना सांगू नका. त्यांचं असं मत आहे की माझ्या सगळ्या आयडिया मी त्यांच्याकडनं सोडल्यात आणि सगळे माझे अर्धे पैसे त्यांचा हक्क आहे त्याच्यावरती. तर त्यांचं असं मत आहे की एखादी उदाहरण म्हणजे आमच्या आयडिया असतात की एक दिवस रेमंडची एक फेमस ॲड आम्ही बनवली होती की मिसेसचं पहिला मूल झालं तिला आणि तिचा पहिला दिवस जॉबला जायचा. बरं. पण तिचा जीव अडकला मुलावरती की ही मूल नॅनीकडून सोडून जायचं आहे, माझा जॉबचा पहिला दिवस आहे आणि नवरा बोलतो सोडतो मी ऑफिसला. आणि त्या मोमेंटला तिचं मन ते अडकलं मुलामध्ये. तर हा नवरा काय करतो, बोलते थांब, आणि तो थांबतो घरी आणि तू जातो ऑफिसला. आता ही कल्पना कुठेतरी घरामध्ये होती माझ्या, पण मुलं म्हणतात की सगळं दादा बाबा तुम्ही लबाडात, तुम्ही कधीच थांबले नाही आहात. पण तुम्हाला हे माहिती आहे की हे लोकांना आवडेल. तर मुलांचं कॉन्ट्रॅडिक्टरी असतं, म्हणजे विरोधाभास, पण हे तर घरातूनच येतं. म्हणजे कुठेतरी आपण काहीच क्रिएट नाही करत, आपण जगलेलो असतो किंवा पाहिलेलं असतं, तेच आपण वापरत असतो. जर का आपण एखाद्या सिनेमात एखादा सीन किंवा डायलॉग असेल तर तो नक्की कुठेतरी घडलेला असतोच. यू कॅन फिक्शनाइज, व्हिज्युअलाइज होत नाही. कुठेतरी दोन आयडिया एकत्र होऊन नवीन आयडिया तयार होते, पण देअर इज नथिंग कॉल ओरिजिनल. यू हॅव एक्सपिरियन्स इट, किंवा तुम्ही केलेलं आहे किंवा बघितलेलं आहे, कुठेतरी तुमच्यावर इम्पॅक्ट झालेला आहे, त्यामुळेच त्या गोष्टी आपण पुन्हा आणतो. म्हणजे आपण थोडं थोडं चेंज करतो, पण इज नॉट न्यू थिंग कम्प्लिटली. इट्स लाईक तुम्ही जागता त्या एक्सपिरियन्सला, त्या अनुभवाला, आणि त्यातनं काहीतरी निर्माण होतं. जसं लाईक तुझं आय थिंक काही जण ऑब्झर्व करतात आणि काही जण नोटीस करतात. काय फरक? मी इथे बसलो आणि ऑब्झर्व करतो, हे उभे आहेत, हे उभे आहेत, हे हातामध्ये पेन घेऊन उभे आहेत, तुम्ही बसलात. नोटीस म्हणजे मला तुमच्या पॅन्टचं टेक्स्चर आवडलं, टायवरचे डॉट आवडले, टाय तुमचं शर्ट फुल शर्ट नाही हाफ शर्ट आहे, कानामध्ये रिंग बरोबर घातले, ते ब्लॅक आणि गोल्डला मॅच होते. दॅट इज नोटीस टू रिमेंबरिंग इट. ऑब्झर्वेशन लाईक एक सद्ग्रस्त बसलेत माझ्यासमोर, गमतीशीर आहेत, दॅट्स इट. इज अ लेझीनेस. माय ब्रेन इज लेझी टू जस्ट टेक इट उपर का बरोबरचं काय बघतं त्याच्यात. पण नोटीस करणं आणि ऑब्झर्व करणं, याच्यात नोटीसमध्ये पैसे आहेत, नोटीसमध्ये जॉय आहे, पण तरी
कॉन्स्टंटली कीपिंग युअर ब्रेन अलर्ट इज अ टफ. आय थिंक वी इन जनरल आर लेझी पीपल. म्हणजे एखादा लेखक एखादी गोष्ट लिहितो, म्हणजे ते तेंडुलकरांच्या पुस्तकात ते म्हणतात की मी दुपारी लिहित होतो, बाहेर चिमण्यांनी कहर मांडला होता, इतक्यात बेल वाजली, पेन्सिल खाली पडली, मांजराचं पोट आत गेलं होतं, टोक पेन्सिलचं तुटलं. दॅट इज नोटीस, दॅट इज नॉट ऑब्झर्वेशन. वेन यू गो टू द प्लेस यू स्टार्ट एक्सपिरियन्सिंग इट. तर मला वाटतं की हजारो स्टोरी असतात, हजारो आयडिया. या रूममध्ये पण 1000 आयडिया आहेत. फक्त आपण ऑब्झर्व करतो, त्या आपण नोटीस नाही करत. नोटीस केलं की तुम्ही आज गेला की तुम्हाला नक्की आयडिया सापडेल. मला असं वाटतं ना की हे सगळं दिस गोज बिईंग माइंडफुल ऑफ एव्हरीथिंग. आम्ही म्हणजे थोडंसं मी घुसवतोय की देर हॅज टू बी नॉन जजमेंटल अवेअरनेस ऑफ एव्हरीथिंग. की जे मी बघतोय त्याला मी इव्हॅल्युएट करण्यापेक्षा सगळ्या गोष्टी नोटीस करतोय. हो, मी त्या चूक बरोबर योग्य अयोग्य असं काही ठरवत नाही. ते दिसतंय मला. हो, आणि ते मी जागतोय त्या दिसण्याच्या अनुभवाला. आणि नॉन जजमेंटल अवेअरनेस आहे माझ्याकडे. कृष्णमूर्ती म्हणायचं की दिस इज चॉईसलेस अवेअरनेस. म्हणजे मी हल्ली मेंटल याच्यातून चाललो आहे. माझी बायको, मुलं मला फोनवरती लाखो इमेज दिसतात. म्हणजे व्हिज्युअल पोल्युशन फोनवरचं, सोशल मीडिया. दिवसभर मीटिंगमध्ये असतो मी, मला बघायला वेळ मिळत नाही. मी घरी गेलो रात्री 12 वाजता सुरू करतो बघायला, आणि आय एम एडिक्टेड. कारण का एवढं सगळं मेंदूला हवं असतं. जोक, कपडे, म्युझिक, डान्स, हजारो गोष्टी. मी पहाटे 3ला कधी कधी बाथरूमला उठतो ना, परवा मी फोन घेऊन जातो बाथरूमला आणि मी बघतोय तिकडे. बिकॉज माय ब्रेन कॉन्स्टंटली वॉन्ट्स इन 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 अदरवाईज आउट कुठून येणार. पूर्वी वेळ मिळायचा लोकांना भेटायला जायचं, हे करत. हल्ली मिळत नाही. ॲक्सेस ब्रेन इज वी आर एडिक्टेड टू गेटिंग इन्फॉर्मेशन इन. बिकॉज एव्हरी डे माझं ऑफिस काय आहे, एक पेपर असतो, सफेद पेपर आणि पेन्सिल. आणि आज काय जॉब आहे, कन्व्हिन्सिंग पीपल टू बाय थिंग्स दॅट दे डोंट नीड इट. हाऊ टू कन्व्हिन्स देम, हाऊ टू कन्व्हिन्स देम टू थिंक दॅट दे डोंट नीड इट. सो यू हॅव टू फाइंड देअर ऑब्झर्वेशन किंवा इनसाईट, की ते कसे वागत आहेत, ते काय खात आहेत, जोक काय चालला आहे, कोणतं गाणं ऐकतात, कोणती फॅशन आहे, हे त्यांच्या ज्या वस्तू त्याच वापरून त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. त्यामुळे इन कमिंग साईड युअर बॉडी इज व्हेरी इंटरेस्टिंग. आयडियली आय शुड हॅव अ फिल्टर. बट मी आय डोंट नो वेन आय एम गोइंग टू ग्रो अप, वेन आय एम नॉट, वन डे आय विल ग्रो अप आणि से की आय विल स्विच ऑफ माय सोशल मीडिया. पण आय एम गेटिंग स्केअर्ड. दुसरी एक कसं मला बोलण्यात म्हणजे माझं निगेटिव्ह बाजू सांगतो तुम्हाला. नाही, आय मीन यू आर बिंग सो ओपन अबाउट थिंग्स. सो मला की पोस्टर बनत तुम्ही बोलले होते की मुंबई शहरामध्ये ज्या प्रकारे व्हिज्युअल पोल्युशन झालेलं आहे. मी म्हणतो की खरं म्हणजे परवा आउटडोर असोसिएशन इंडियाने मला बोललं होतं. म्हटलं की एखाद्या शहराचा चेहरा असतो आणि असे घारडी आउटडोर त्यांच्या चेहऱ्यावरची मुरमं वाटतात. तर ह्याला ऑर्गनाईज करा. अमेरिकेत जातो ना आपण, लंडनमध्ये जातो, किती ऑर्गनाईज आहे. म्हणजे आउटडोरची साईज, त्यात पण गेलो मी, आत गेलो, BMCमध्ये कॉन्टॅक्ट केला. असं काय, हे आउटडोर घारडे काय आहेत, हे आउटडोर पडतं, 10 माणसं मरतायत, कोण परमिशन देत आहे. 40% रिझर्वेशन फॉर मिनिस्टर्स. त्यांचा पिक्चर यायला पाहिजे तिकडे. त्यामुळे त्यांच्यासाठी ती आउटडोर आहेत तिकडे. कुठल्या मार्केटिंग ब्रँडसाठी नाही असं वाटत नाही मला. म्हणजे आउटडोर लावलं नाही तर कुठलं प्रोडक्ट विकलं जाणार नाही असं नाही आहे. आउटडोर लावलं नाही तर कुठला मंत्री हारायचा इलेक्शन. तर मला वाटतं थोडंसं ऑर्गनाईज व्हायला पाहिजे. माझं शहर सुंदर दिसायला पाहिजे. खरंच माझं शहर हे माझं घर आहे. माझ्या शहरावर माझं प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे, प्रेम आहे. ते छान दिसतं. कारण आपण जे बघतो बाहेर, म्हणजे एखादा आउटडोर आहे ना, माझा विरोध म्हणजे माझा व्यवसाय आहे तो. म्हणजे आउटडोअरवरती आम्ही टाकतो आणि मला पैसे, माझं घर चालतं. पण ते आउटडोअर आहे ना, जर का एखादी 1880ची एखादी जुनी आर्किटेक्चर बिल्डिंगला कव्हर करत असेल तर ते आउटडोअर काढायला पाहिजे. म्हणजे कोणाला हक्क नाही की ते इतकं चांगलं आर्किटेक्चरल बिल्डिंग त्याचा आनंद मला घेता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही ताजमहलला रंग नका लावू, भले ते शासनाचा रंग आहे म्हणून, ते सुंदर आहे. आणि मला वाटतं की चेंज होत आहेत, होतील कालांतराने. म्हणजे आर्टिस्ट म्हणून बोलतोय. म्हणजे कुठे ज्या ठिकाणी गोंधळा त्या ठिकाणी बोलणार नक्की, कारण का जगणंच आहे ते आमचं. आणि नाही जगलो तर मग राहायचं कसं. मला वाटतं की आपण जे टर्निंग पॉईंट सगळे म्हणतोय ते
प्रत्येक दृष्टिकोनातनं टर्निंग पॉईंट मला दिसतो. मग ते बाहेरचं आउटडोअर बघणं असो की मनात झाकून बघणं असो, हो. की प्रत्येक वेळेला एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि त्यातनं आपण पाहतोय, जगतोय आणि पुढे जातोय. टर्निंग पॉईंट अप्रतिम शब्द वाटतो मला. आणि मला वाटतं हा टर्निंग पॉईंट म्हणजे काय, एखादा माणूस सकाळी उठतो आणि ऑफिसला चालला आहे आणि ही इज नॉट हॅपी वॉट ही डुईंग, आणि तो एका थांबतो, बोलतो की मला नाही जायचं होतं ऑफिसला, मला माझं म्युझिकचा अल्बम बनवायचा आहे, बरं, आणि टेक अ लेफ्ट टर्न. तो जो जागा जी आहे ना ती म्हणजे वृक्षांश म्हणजे जी जागा असेल पृथ्वीवरची, दॅट मोमेंट शुड बी हिज कंपनी नेम. दॅट इज अ नेम ऑफ हिज कंपनी. या ठिकाणी मी ठरवलं की मला आज बँकेत जायचं नाही, मला आज म्युझिक स्टुडिओत जायचं आहे. ती जागा असेल ना, जागेला कधी हे असेल ना, नंबर असेल ना जागेला, त्या जागेला अमुक नंबर, हां, म्हणजे पृथ्वीवरती कुठली जागा आहे, कुठली जागा आहे, और ती जागा इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्लेस इन हिज लाईफ. दॅट इज अ मोमेंट ही टूक अ कॉल. दॅट इज अ टर्निंग पॉईंट फॉर मी. टर्निंग पॉईंट म्हणजे टेकिंग कॉल की नाही करणार मी हे नाही करणार. मला माहिती हे नाही केलं तर मग हे होईल. आय एम ओके विथ दॅट. आय थिंक मला वाटतं की दररोज हजारो टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यात येत असतात, दररोज येतात. फक्त आपण किती सेन्सिटिव्हली त्याकडे बघतोय, एक्झॅक्टली, किती संवेदनशील आहात तुम्ही, तुमची स्किन किती थिन आहे आणि तुम्हाला किती ते तुमच्या स्किनमध्ये जात आहे. म्हणजे हा तो एक इनर कॉल असतो आपण म्हणतो, तो मी ऐकतो आणि तो माझा आहे. तो किती इरॅशनल वाटला, किती चुकीचा वाटला तरी तो माझा आहे आणि मला त्यात मिनिंग आहे आणि मी रिस्क टेकिंग आपण म्हणतो तसं केलेलं आहे. तर मग तो त्याचे टर्निंग पॉईंट्स येतात. हो, रिस्क म्हणजे रिस्क मला रिस्क वाटतच नाही काय कुठल्या गोष्टीमध्ये. रिस्क कशी असते, रिस्क काहीच नाही आहे. म्हणजे कुठली रिस्क घेणं माझ्यासाठी फक्त 50%. म्हणजे 100% रिस्क नावाचा शब्दच नाही कुठला. रिस्क म्हणजे फक्त 50%. म्हणजे मला वाटलं की उद्या मी एक एक्स व्यवसाय चालू करायचा आहे, तर त्यात एवढे पैसे लावायचे आहेत. तर जी रिस्क आहे ती 50% फक्त. ते डिसिजन घेणं आणि व्यवसाय चालू करणं फक्त 50%. 50% स्टील आय हॅव टू करेक्ट इट इफ समथिंग गोज रॉंग. is not 100% risk. It's only 50. You only take a risk 50%. And you still have a 50% to correct your mistakes. It's not like you jumping on the building. Before you jump, you have to think. तुम्ही कुठे पडणार आहे, काय होणार आहे, आणि ज्या उडी मारतोय, you still have a chance in the air. I can correct it my landing. So is taking risk is only 50%, is not 100%. ते महादेव टू माधव टू राज हे ट्रान्झिशनमध्ये मला या सगळ्या गोष्टी प्रतीत होत आहेत. आणि त्या लाल डोंगरला लिटिल मलबार हिल, लिटिल मलबार हिल. ती क्रिएटिव्हिटी खूप अशी आत्मची ब्लॉझम होती सतत. कुठेतरी अगोदर एक्सेप्टन्स आणि सर्वायवल. एक्सेप्टन्स सर्वायवल या फार दोन मोठ्या गोष्टी. म्हणतो बाहेरचे खूप जण, खूप महादेव आजही आहेत, खूप राज खूप आहेत, खूप माधव आहेत, पण आय थिंक आय एम लकी आय गेट अ चान्स टू टेक चान्सेस. मला असं वाटतं की यू हॅव बीन ब्रेव्ह. थँक्यू ब्रेव्ह. यू हॅव बीन अ ब्रेव्ह मॅन. ब्रेव्ह, आय डोंट नो ब्रेव्ह, बट समवेअर आय एम ब्लेस्ड विथ द पीपल. अच्छा, अतिशय लकी या गोष्टीमध्ये. म्हणजे मला जगातील जे काही चांगलं आहे ना ते माझ्याकडेच येतं नेमकं. खरं सांगतोय. जर का आता देवाने समजा वरून जर काय एखादा टाकलं तर ते माझ्याकडेच येईल, तुम्हाला मिळणार ते, असा माझा ठाम विश्वास आहे. तर जे काय येतं ना प्लेटमध्ये त्याला मी व्यवस्थित सँडविच बनवतो. मला कधीच प्रॉब्लेम नाही काय येतं माझ्या प्लेटमध्ये. जे काय येतं त्याला मी कन्वर्ट करतो. ते माझ्या हातात आहे. काय कॉन्फिडन्स आहे राज, काय सुंदर कॉन्फिडन्स आहे. म्हणजे इफ समथिंग गोज रॉंग, it has a design that way, so I can correct it. Is a God's blessing to me. Say हे तुझं केलं होतं ते चुकीचं चाललं होतं, उभा राहा, जा आणि करेक्ट कर. सो एव्हरी रॉंग और निगेटिव्ह थिंग फॉर मी इज अ गॉड्स अपॉर्च्युनिटी टू करेक्ट इट. आणि आपण सगळे चुकीला घाबरणारे लोक आहोत.
पण चुकेल की माझ्याकडे येणाऱ्या लोकांना चुकेल की काय याची भीती वाटते की ते काही करतच नाही. आणि ते चुकीकडे बघण्याचा इतका वेगळा दृष्टिकोन मला मिळतोय. मी घाबरलेलो असतो प्रचंड हां, प्रत्येक गोष्टीमध्ये. पण चॉईस काय तुम्हाला? आय कॅन स्टँड, आय कॅन म्हणजे वाहतं पाणी आहे ते, अदरवाईज डबकं होईल. यू हॅव टू मूव्ह, यू हॅव टू मूव्ह, यू हॅव मला टू एक मूव्ह. छोटीशी गोष्ट आठवते की एक मला वाटतं अपोलो 13 पिक्चर बनवत होते, तेव्हा त्यातल्या ॲक्टर्सना सांगितलं की तुम्ही जाऊन त्या प्रत्यक्ष अंतराळवीरांना भेटा. तर ते गेले आणि म्हणाले काय तुम्ही ग्रेट लोक आहात, असं आहे तसं आहे, तुम्हाला भीती वाटत नाही, तुम्ही बसता म्हणजे ग्रॅव्हिटी लेस प्लेसमध्ये तुम्ही जाता. ते म्हणाले कोणी सांगितलं, आम्हाला खूप भीती वाटते, पण वी हॅव बीन ट्रेन्ड टू हँडल फिअर. राईट. वी नो व्हॉट इज फिअर आणि वी नो व्हॉट इट फिअर डज टू अस. राईट. आणि ती किती टिकते आणि किती टिकत नाही हे आम्हाला नक्की माहिती आहे. वा. सो लाईक ते म्हणाले आम्हाला असं वाटलंच नव्हतं की जी माणसं इतकी डेअरिंग करतात ती पण मनातनं घाबरलेली असतात, त्यांच्याही मनामध्ये कसले तरी डाऊट्स असतात, पण ते हँडल करतात. हो हो. असं एक चॉईस काय तुम्हाला? म्हणजे डाऊट, एक तर पहिल्यांदा डाऊट सुरू होतो की एखादी गोष्ट चांगली झाली. म्हणजे मी तर मला असं वाटतं मी लकी आहे, मी आजही म्हणतो. पण लोकांना म्हणतात की काय वेगळ्या प्रकारचं युअर टॅलेंट, अँड आय डोंट एक्सेप्ट टॅलेंट. आय से की झालं चांगली गोष्ट आहे, पण फिअर आणि डाऊट ह्याच्यावरतीच मी एक्झिस्ट आहे. दॅट ओनली दिस टू थिंग्स मेड मी टू गेट अप अँड डू. ज्या दिवशी म्हणजे मला ज्या दिवशी मी कधी इफ आय डायड आय टोल्ड देम फॉर माय समवन आस्क मी की what they want to write on my grave. And I said ki I am happy, this is the line I want in my grave ki I am happy because I am not happy. So anything you tell me that is not enough for me, there's something more than that give me drive, and that drive make me to push myself. Push myself. If I'm satisfied and happy, then I will stop there. स्टॉप. And I don't want to be stopped. बंचुके पण नाही आहे अजिबात. नाही. बंचुक मैं तो पहुंच गया असं नाही. नाही. मी कधी पोचणारच नाही आहे. मला वाटत नाही मी कधीही हॅपी नसणारा माणूस आहे. आणि मी दॅट्स व्हाय आय एम हॅपी बिकॉज आय एम अनहॅपी. वाव. आय एम हॅपी बिकॉज आय एम अनहॅपी अँड आय एम सो हॅपी दॅट आय एम अनहॅपी. मला वाटतं की टर्निंग पॉईंटचे इतका सुंदर अनुभव क्षणोक्षणी मिळते राज तुमच्याबरोबर बोलताना की असं वाटतं की हे बोलणं संपू नये. पण आपल्याला पण कामं आहेत, तुम्हाला पण कामं आहेत बरीच, तर आपण इकडे थांबूया. पण एक छोटीशी विनंती आहे, आम्ही तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट देऊ इच्छितो. ॲडव्हान्स सायकॉलॉजी सेल्फ पेस कोर्स. वा. आता हे काय आहे तर म्हणजे कल्पना अशी आहे की इट्स अन ऑडिओ व्हिज्युअल बुक. आपण पुस्तकं जपून ठेवतो, पावसाने भिजतात, मग ती नीट कवर घालावी लागतात, तसं नाही आहे. ऑडिओ व्हिज्युअल बुक आहे आणि हे कायम आपल्याकडे राहणार आहे. म्हणजे जे कोर्स आम्ही केले अप्रतिम, त्याचे एडिटेड आम्ही सेल्फ पेसमध्ये कन्वर्ट केले. सेल्फ पेस याचा अर्थ तुम्ही कधीही केव्हाही कसंही बघू शकता. बघा, थांबा, परत बघा, किती वेळा बघा. म्हणजे तुम्ही सतत शिकण्याकरता दिलेले एक असे सेल्फ पेस बुक, ऑडिओ व्हिज्युअल बुक आहे. तर आम्ही हे नवीन सुरू करतोय. आम्हाला तुमच्याकडनं शुभेच्छा आहे त्या गोष्टी करता. अप्रतिम काम करताय. मला वाटलं की हे करताना पण माय आयडिया फॉर इज वेन समबडी डूइंग रेकॉर्डिंग, गेट अ रेकॉर्डिंग नाना पाटेकरच्या व्हॉईसमध्ये. लोकांना आवडेल. अमिताभ बच्चनच्या व्हॉईसमध्ये, म्हणजे अमिताभ बच्चन पण मिळेल आणि नॉलेज पण मिळेल, म्हणजे गंमतही ऐकायला येईल. कॅन बी अदरवाईज इज आफ्टर सम टाईम कमल हसनच्या ह्याच्यात होते, त्याच्या मोडक्या हिंदीमध्ये होते. सो यू विल गेट इन्फॉर्मेशन बट गेट एंटरटेन. सो आय लाईक टू हिअर इट, अ स्टोरी फ्रॉम इन्फॉर्मेटिव्ह बट हॅज अ आयसिंग ऑन इट. म्हणजे एज्युटेनमेंट एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे. तर हे आता सध्या तर ते माझ्याच आवाजात आहे. वा. पण तुम्ही मला अप्रतिम तुमचा पाहतोय शो, तुम्ही फार अप्रतिम गोष्ट करताय. आणि अशा प्रकारचं समाजामध्ये एक संवेदन, म्हणजे ते म्हणजे संवेदनाचंही, आणि ही अप्रतिम तुम्ही करताय गोष्ट. आणि मला माझ्याकडनं तुम्हाला जे काही लागेल मला करायला आवडेल. आणि मला तुमच्या ह्याच्यातून सामावून घ्या. आणि ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आम्ही अरे सांगा मला. आपण इथे आलात,
आणि एवढे सुंदर अनुभव शेअर केलेत. हे काय काय लक्षात ठेवू असं मला वाटतंय. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर काय काय चित्र यायला लागले. ते येलो पेज बुकचं मोठं झालेलं छान मेमरी आहे तुमची. तुम्हाला आठवतं सगळं हे. त्याच्यानंतर ते जरा विचित्र आहे वाकणारा तो. पण अशा खूप गोष्टी घेऊन बरोबर आम्ही जातोय. आणि टर्निंग पॉईंटचं एक खूप मोठं मला वाटतं एक महत्त्वाचा पॉडकास्ट आपल्याकडनं झाला. खूप माझं नशीब. नाही थँक्यू आभारी आहोत. आणि तुम्ही जे करताय ते इज अ राईट थिंग टू डू. आय थिंक तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत.